शहरासह ग्रामीण भागात 60% मतदान। खेड शहरासह ग्रामीण भागात उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अल्प मतदान झाले असल्याने मतदारात कमालीचा निरुत्साह दिसून येत आहे। रायगड लोकसभेत येणाऱ्या गुहागर व दापोली विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.77% मतदान झाल्याने मतदानाचा टक्का चांगलाच घसरला आहे। संध्याकाळी 6 वाजता आलेल्या आकडेवारीनुसार अंदाजे 60% मतदान झाल्याचे सांगण्यात आले। मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या गावातील जामगे गावात प्रथमच विरोधी पक्षाचा बूथ लावण्यात आला आहे। विशेष म्हणजे रामदास कदम यांचे छोटे बंधू सदानंद कदम यांनी हा बूथ लावला होता। त्यामुळे तालुकावासियांसह संपूर्ण प्रशासनाचे जामगे गावी लक्ष लागले होते। मात्र कोठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासन दक्षतेने काम करीत होते। सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण झालेले मतदान 53.77% इतके झाले होते। सायंकाळी 6 पर्यंत अंतिम सत्रात मतदानाची टक्केवारीमध्ये काही टक्के वाढ झाली। दुपारच्या सत्रात उन्हाच्या तडाख्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्यास टाळाटाळ केलेली दिसून आली। जवळपास बरीचशी मतदान केंद्र मतदाराव्यतिरिक्त ओस पडलेली दिसून आली। मात्र 6 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 60 वर जाऊन स्थिरावले असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खेड पोलिसांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता। महामुंबईसह देवेंद्र जाधव, खेड।